भीमा ही नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते? तर याचं योग्य उत्तर काय असेल? भीमा नदी बघा भीमाशंकर पुणे जिल्ह्यामध्ये उगम पावते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय? सुरत हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. सुरत बघा हे शहर तापी नदीच्या काठावर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय? वर्धा आणि वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहाला कोणती नदी म्हणतात? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. वर्धा आणि वैनगंगा यांच्या एकत्रित बघा प्रवाहाला प्राणहिता नदी असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलाय? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसंख्येने सर्वात कमी घनता कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? गडचिरोली बघा जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलाय? महाराष्ट्राची भूमी कोणत्या खडकापासून बनलेली आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्राची बघा भूमी ही बेसॉल्ट खडकापासून बनलेली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलाय? नंदुरबार हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? नंदुरबार बघा हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. विषय क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारलाय? कोकण या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. कोकण या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? कोकण या प्रशासकीय विभागात जिल्ह्यांची एकूण संख्या 7 आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 9 जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कोणत्या जागतिक व्यापार संघटना? तर याचं योग्य उत्तर काय असेल? जिनेवा बघा या ठिकाणी जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय आहे. विषय क्रमांक पुढच्या ठिकाणी लोणार हे सरोवर कोणत्या जिल्ह्यामधलं सरोवर आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? लोणार बघा हे सरोवर बुलढाणा या जिल्ह्यामधलं ते सरोवर आहे. विषय क्रमांक दुसरा बघा काय विचारलाय? गडचिरोली हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. गडचिरोली हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? योग्य उत्तर काय असेल? गडचिरोली बघा हा जिल्हा नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. विषय क्रमांक पुढचा कृष्णा खोरे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा कृष्णा खोरे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कुठं आहे? तर पुणे बघा या ठिकाणी कृष्णा खोरे विकास महामंडळ यांचं मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? भातसा हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये? भातसा हे धरण बघा भातसा धरण कुठं आहे? तर ठाणे जिल्ह्यामध्ये. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 बघा कासचे पठार महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत? कासचे पठार बघा पीवायक्यू प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. कासचे पठार कुठं आहेत? तर सातारा बघा या जिल्ह्यामध्ये कासचे पठार आहेत. विषय क्रमांक पुढचा धोपावे हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा. धोपावे बघा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर रत्नागिरी बघा या जिल्ह्यामध्ये धोपावे हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे. विषय क्रमांक पुढचा बघा अंजीर या पिकाचं सर्वात जास्त उत्पादन कोणत्या ठिकाणी घेतले जाते? बघा अंजीर या पिकाचं सर्वाधिक उत्पादन राजेवाडी या ठिकाणी घेतले जाते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा महाराष्ट्रामध्ये विचारले नारळाच्या बागा प्रामुख्याने कोणत्या भागामध्ये आढळतात? महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले नारळाच्या बागा कोणत्या भागामध्ये आढळतात? तर याचे योग्य उत्तर काय असेल? आग्नेय भाग. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा खनिज संपत्ती विपुल प्रमाणामध्ये आहे? म्हणजे असा एक कोणता जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये बघा खनिज संपत्ती सर्वात जास्त सापडते? तर योग्य उत्तर काय असेल? बघा चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सर्वात अधिक या ठिकाणी खनिज संपत्ती विपुल प्रमाणामध्ये आढळते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढचा कोयना वन्यजीव अभय अरण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये? कोयना बघा याचं योग्य उत्तर काय असेल? कोयना वन्यजीव अभय अरण्य सातारा जिल्ह्यामध्ये. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बघा ज्वारीचं क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक ज्वारी क्षेत्र कुठं आहे? बघा सोलापूर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक ज्वारीचं क्षेत्र आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, तुंगारली हे सरोवर खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? तुंगारली हे सरोवर, बघा याचं योग्य उत्तर काय असेल? तुंगारली बघा हे सरोवर लोणावळा या ठिकाणी, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढच्या या ठिकाणी काय विचारलाय, खालीलपैकी बघा कोणतं शहर हे कृष्णा आणि पंचगंगा यांच्या संगमावरचं या ठिकाणी शहर आहे? कृष्णा आणि पंचगंगा, बघा यांचा संगम कोठे होतो? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा. कृष्णा आणि पंचगंगा यांच्या संगमावर पहा नरसोबाची वाडी हे या ठिकाणी शहर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले हवामानामध्ये संक्रमणाचा काळ कोणत्या महिन्यामध्ये असतो? बघा संक्रमणाचा काळ विचारलाय कोणत्या महिन्यामध्ये असतो? तर महाराष्ट्र राज्यामध्ये बघा ऑक्टोबर या महिन्यामध्ये संक्रमणाचा काळ असतो. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, तापी नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधून गुजरात राज्यामध्ये प्रवेश करते? बघा तापी नदी या ठिकाणी विचारली कोणत्या जिल्ह्यामधून गुजरात राज्यामध्ये प्रवेश करते? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? तापी नदी बघा महाराष्ट्राच्या नंदुरबार या जिल्ह्यामधून गुजरात राज्यामध्ये प्रवेश करते. विषय क्रमांक पुढचा, जागतिक वसुंधरा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक वसुंधरा दिन, बघा कोणत्या दिवशी असतो? 22 एप्रिल, बघा 22 एप्रिल या दिवशी पहा जागतिक वसुंधरा दिन असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पुणे या प्रशासकीय भागामध्ये विचारले सर्वात उत्तरेकडचा तालुका कोणता आहे? बघा पुणे या प्रशासकीय भागामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे? 5 आहे. बघा सर्वात उत्तरेकडचा तालुका कोणता आहे? बघा जुन्नर, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक या ठिकाणी पुढचा बघा काय विचारलाय, इंद्रावती नदीचा उगम कोणत्या राज्यामधून होतो? इंद्रावती नदीचा उगम, बघा याचं योग्य उत्तर काय असेल? इंद्रावती बघा नदीचा उगम ओडिसा राज्यामधून होतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, भारतामधील सर्वात मोठा धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा भारतामधला सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? कर्नाटक, बघा जोगचा धबधबा भारतामधला सर्वात मोठा या ठिकाणी धबधबा आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये सर्वात अधिक जैवविविधता आढळते? बघा मागील बघा या ठिकाणी परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. बघा पश्चिम घाटामध्ये या ठिकाणी सर्वात अधिक जैवविविधता आढळते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मांजरा पठार खालीलपैकी कोणत्या भागामधले पठार आहे? मांजरा पठार, बघा मांजरा पठार कुठं आहेत? बघा मराठवाडा, बघा या प्रादेशिक विभागामध्ये या ठिकाणी मांजरा पठार आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, अमरावती जिल्ह्यामधलं सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणतं? बघा अमरावती जिल्ह्यामध्ये विचारले सर्वोच्च शिखर कोणतं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे वैराट, बघा हे शिखर अमरावती या जिल्ह्यामधलं सर्वात उंच शिखर आहे. विषय क्रमांक पुढचा, सातपुडा थंड हवेचं ठिकाण कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे? सातपुडा काय आहे? थंड हवेचं ठिकाण कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे? चिखलदरा या पर्वतरांगेमध्ये सातपुडा बघा हे थंड हवेचं ठिकाण आहे. क्रमांक पुढचा, कोकणामध्ये सर्वात दक्षिणेकडची नदी कोणती नदी आहे? कोकणामध्ये विचारले सर्वात दक्षिणेकडची नदी कोणती आहे? बघा तेरेखोल काय आहे? सर्वात दक्षिणेकडची या ठिकाणी नदी, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय जागतिक जल दिवस बघा केव्हा असतो? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, जागतिक जल दिवस कोणत्या दिवशी असतो? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? 22 मार्च, बघा या दिवशी काय असतो? जागतिक जल दिन असतो. विषय क्रमांक पुढचा, गटामध्ये न बसणारी नदी आपल्याला ओळखायची आहे. दूधगंगा, पंचगंगा, गिरणा, सीना, बघा गटामध्ये न बसणारी नदी आपल्याला ओळखायची आहे. बघा गिरणा, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, जेजुरी बघा हे शहर विचारले कोणत्या नदीच्या काठावर आहे? जेजुरी हे शहर, बघा याचं योग्य उत्तर काय असेल? जेजुरी बघा हे शहर कर्रा नदीच्या काठावर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, रायगड हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? रायगड हा जिल्हा या ठिकाणी विचारलाय कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? योग्य उत्तर काय असेल? रायगड बघा हा जिल्हा कोकण या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले एकूण पंचायत समित्या किती आहेत? मग याचं योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्र राज्यामध्ये 351 या ठिकाणी एकूण पंचायत समिती आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, मुदखेडचे डोंगर कोणत्या जिल्ह्यामधलं? मुदखेडचे डोंगर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर मुदखेडचे डोंगर नांदेड या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत. प्रश्न महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले सर्वात मोठे नदी खोरे कोणतं आहे? बघा, महाराष्ट्र राज्यामधलं सर्वात मोठे नदी खोरे कोणतं आलं पाहिजे? गोदावरी नदी खोरे महाराष्ट्र राज्यामधलं सर्वात मोठे नदी खोरे आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, अमृत वाहिनी या नावाने प्रसिद्ध असलेली नदी बघा म्हणजे कोणती नदी आहे? अमृत वाहिनी. बघा याचे योग्य उत्तर असेल प्रवरा या नदीला अमृत वाहिनी या ठिकाणी असे म्हटले जाते. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, पवनार हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? पवनार हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा याचे योग्य उत्तर काय पाहिजे? पवनार बघा हे शहर धाम नदीच्या काठावर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, जायकवाडी धरणाच्या जलाशयाचं नाव काय आहे? जायकवाडी या धरणाच्या जलाशयाचं नाव काय आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? नाथसागर जलाशय. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, एक लहरे औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये? एक लहरे. बघा याचे योग्य उत्तर काय पाहिजे? एकलहरी हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प नाशिक जिल्ह्यामध्ये म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, ऑक्टोबर ते फेब्रुवारी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता ऋतू असतो? ऑक्टोबर ते फेब्रुवारी यांच्या दरम्यान विचारलाय कोणता ऋतू असतो? कोणता असतो? बघा, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. बघा, ऑक्टोबर ते फेब्रुवारी हिवाळा यायला पाहिजे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले सर्वात जास्त वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र आहे. विषय क्रमांक पुढचा, वन्यजीव संरक्षण अधिनियम बघा हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? बघा, हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम बघा हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? ते योग्य उत्तर काय पाहिजे? सन 1972 या ठिकाणी या वर्षीचा कायदा आहे. विषय क्रमांक पुढचा, सिलेमेनाइट. बघा या ठिकाणी काय विचारलंय? सिलेमेनाइट बघा नावाचं खनिज कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? गोंदिया जिल्हा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र खादी व ग्राम उद्योग महामंडळ यांचं मुख्यालय कोठं आहे? महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग महामंडळ यांचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. विषय क्रमांक पुढचा, लोहगाव विमानतळ कोणत्या शहरामध्ये? लोहगाव विमानतळ विचारले कोणत्या शहरामध्ये आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? लोहगाव विमानतळ पुणे या ठिकाणी आहे. विषय क्रमांक बघा पुढचा का, उष्णकटिबंधीय सदाहरित वने या वनामध्ये विचारले किती सेमी या ठिकाणी पाऊस पडतो? उष्णकटिबंधीय सदाहरित वने बघा या ठिकाणी 200 सेमीपेक्षा या ठिकाणी जास्त पाऊस पडतो म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झाली? पालघर. बघा, पालघर जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली? 1 ऑगस्ट बघा या ठिकाणी 2014 म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. भिवपुरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये? भिवपुरी. बघा याचे योग्य उत्तर काय पाहिजे? भिवपुरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प रायगड जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, बल्लारपूर हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये? बल्लारपूर. बघा याचे योग्य उत्तर काय पाहिजे? बल्लारपूर हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यामध्ये म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, कोलाम ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? कोलाम ही आदिवासी जमात. बघा याचे योग्य उत्तर काय असेल? कोलाम ही आदिवासी जमात बघा प्रामुख्याने यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आढळते. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्य खान महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्र राज्य खान महामंडळ. बघा यांचं मुख्यालय कुठं आहे? तर नागपूर बघा या ठिकाणी महाराष्ट्र राज्य खान महामंडळ यांचं या ठिकाणी मुख्यालय आहे. बघा विषय क्रमांक पुढचा, पवनार हा आश्रम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पवनार बघा हा आश्रम विचारलाय कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. पवनार हा आश्रम कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते. बघा विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय? खरोसा लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? बघा खरोसा लेणी कुठं आहेत?
तर लातूर या जिल्ह्यामध्ये खरोसा लेणी आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, राज्य स्तरावर नियोजन आयोगाचा अध्यक्ष कोण असतो? राज्य स्तरावर नियोजन आयोगाचा अध्यक्ष कोण असतो? मुख्यमंत्री, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. पारो हे आंतरराष्ट्रीय विमानतळ विचारले कोणत्या देशामध्ये आहे? पारो हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या देशामध्ये आहे? बघायचं योग्य उत्तर काय पाहिजे? भूतान या देशामध्ये पारो हे आंतरराष्ट्रीय विमानतळ, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढे, जागतिक आरोग्य दिन खालीलपैकी कोणत्या एका जागतिक आरोग्य दिन केव्हा असतो? 7 एप्रिल या दिवशी काय असतो? जागतिक आरोग्य दिन. प्रश्न क्रमांक पुढचा, 4 नगरातले माझे विश्व या नावाचं बघा हे आत्मवृत्त कोणाचं आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. 4 नगरामधले माझे विश्व हे आत्मवृत्त कोणाचं आहे? जयंत नारळीकर, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. जागतिक हवामान दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? जागतिक हवामान दिन. याचं उत्तर काय पाहिजे? 23 मार्च या दिवशी काय असतो? जागतिक हवामान दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा, उचल्या या नावाचं बघा आत्मवृत्त कोणाचं आहे? उचल्या बघा हे पुस्तक आहे. कोणाचं पुस्तक आहे उचल्या नावाचं? लक्ष्मण गायकवाड बघा यांचं या ठिकाणी हे पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पायली एक्सप्रेस म्हणून कोणाला बघा पायली एक्सप्रेस म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? पायली एक्सप्रेस. तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? PT उषा बघा यांना पायली एक्सप्रेस म्हणून ओळखले जाते. बघा प्रश्न क्रमांक पुढचा, एका वर्षामध्ये लोकसभेचे कमीत कमी किती अधिवेशन झाले पाहिजेत? बघा एका वर्षामध्ये विचारले लोकसभेचे कमीत कमी किती अधिवेशन झाले पाहिजेत? बघा या ठिकाणी 2 अधिवेशन झाले पाहिजेत. प्रश्न क्रमांक पुढचा, विजयवाडा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? विजयवाडा हे शहर बघा विजयवाडा बघा हे शहर या ठिकाणी कृष्णा नदीच्या काठावर आहे. बघा अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर करणारे पहिलं राज्य कोणतं आहे? तर महाराष्ट्र बघा हे राज्य अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र बघा देशामधलं पहिलं राज्य आहे. जागतिक टपाल दिन कोणत्या दिवशी असतो? जागतिक टपाल दिन केव्हा असतो? 9 ऑक्टोबर बघा या दिवशी काय असतो? जागतिक टपाल दिन असतो.